नमस्कार मित्रांनो, मी शेळके वैके. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. माझं गाव आहे शेळकेवाडी. मी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक क्लायंटचे फोन येतात की साहेब, माझं रानाची मोजणी आहे आणि मला रान मोजून घ्यावायचं आहे. मग त्यांना विचारलं जातं की तुमचा 7/12 सामायिक आहे का खातेफोड झालेले आहे. ह्यावेळी पक्षकार गोंधळून जातात की सर्वे नंबर त्यामध्ये असणारी खातेफोड झालेले आहे का नाही. जर खातेफोड झालेले असेल तर 8 तुमचा सेपरेट निघत असतो, 7/12 सेपरेट निघत असतो. तर मग नंतर गोंधळून जाऊन मग नंतर म्हणतात की नाही, माझ्या 7/12मध्ये अनेक सहिष्येदार आहेत किंवा भावाचं नाव आहे, शेजाऱ्याचं नाव आहे, भावकीतले नाव आहेत आणि थोडंसं किचकटपणा दिसून येतो. आता हा महत्त्वाचा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे की सेपरेट 7/12 असणं आणि सामायिक क्षेत्र असणं ह्यामध्ये थोडंसं आपण आता पाहूया. ज्यावेळी गट नंबर असतो त्या गट नंबरमध्ये जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर आपल्या नावाच्या समोर, जसं तुमच्या नावाच्या समोर एक 40 गुंठ किंवा 1 एकर लागलं जातं किंवा तुमच्या भावाच्या नावावर 1 एकर लागलं जातं किंवा 40 गुंठ लागलं जातं. तुमच्या चुलत भावाच्या नावावर त्यांना जी काय वाटून असेल 20 गुंठ, परत त्यांचा भाव असेल त्यांच्या नावावर 20 गुंठ, तुमचे शेजारी आणि सहिष्येदार त्या गटातले असतील किंवा कोणीतरी जमीन विकत घेतलेली असेल त्यांच्या नावावर एक 7 गुंठ 5 गुंठ असं जर एका उतार्यामध्ये येत असेल आणि तुमच्या नावाच्या पुढं जर तुमची नोंद असेल की तुमच्याकडे किती गुंठ क्षेत्र आणि वहिवाट तुमच्याकडे आहे, तर त्या 7/12ला सामायिक 7/12 असं म्हटलं जातं. तुमची आणेवारी सेपरेट झालेली असते. तुमच्या नावाच्या समोर तुमचं क्षेत्र दिसत असतं पण तुमची सामायिक मिळकत दिसत असते. त्यामध्ये इतर सहिष्येदारांची सुद्धा नावं दिसत असतात. त्यावेळी त्या उतार्याला सामायिक उतारा असं म्हटलं जातं. आता खातेफोड करून आपल्या नावावर जर 7/12 उतारा करायचा असेल तर ती आपण प्रोसिजर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत. समजा तुमची एकाच गावामध्ये जर अनेक ठिकाणी शेती असेल, मग त्याला नावं दिली जातात. मळ्याचा वडा, पानंद किंवा डोंगरागड किंवा इरचा माळ, अशा पद्धतीनं वेगवेगळी खेडेगावातनी नावं दिली जातात आणि त्या नावावरून त्या क्षेत्राची ओळख आपल्याला होत असते. मित्रांनो, जर तुमच्या नावावर अशी अनेक ठिकाणी 4-5 ठिकाणी जर शेती असेल तर ती शेती किती ठिकाणी आहे ह्याच्यासाठी 8 उतारा हा सेपरेट निघत असतो आणि ह्या 8 मुळं त्याला महसूल भाषेत त्याला आसामीवार खतावणी सुद्धा म्हणलं जातं. पण हा शब्द शक्यतो कुणाला जास्त माहीत नाही. त्याला आपल्याला 8 हा शब्द योग्य आपल्याला समजण्यासारखा आहे. तर अनेक ठिकाणी जर तुमची शेती असेल आणि त्याचा जर तुम्हाला पाहायचं असेल की माझी वेगवेगळ्या ठिकाणी किती क्षेत्र आहे, तर त्यासाठी तुम्ही 8 काढून घ्या. 8 वरून तुम्हाला समजून येते की त्या गावामध्ये तुमच्या नावावर किती ठिकाणी शेती आहे. हा झाला 8चा विषय. आता 7/12 हा सामायिक असतो. सामायिक शक्यतो ज्याचं क्षेत्र जास्त आहे आणि वाटप करून घेतलेलं आहे, तुटक करून घेतलेलं आहे किंवा सेपरेट 7/12 करून घेतलेला आहे, त्यांचा 7/12 फक्त त्यांच्या नावापुढंच त्यांची जी काही जमीन असेल ना त्यांच्या गट नंबरला सेपरेट नंबर दिलेला असतो आणि त्या पद्धतीनं त्यांचा तुटक सेपरेट हा 7/12 निघत असतो. त्यांचा खाते उतारा सेपरेट असतो. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहायला लागलो ते सामायिक जर 7/12 असेल आणि जर तुटक वाटप झालेले नसेल, तुमच्या नावावर सेपरेट जर उतारा निघत नसेल 7/12चा, तर हे वाटप कोणत्या प्रकारे कसं करून घ्यायचं आणि कायदेशीर याला तरतूद का आहोत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. आता मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट समजली असेल की सामायिक 7/12 म्हणजे तुमच्याबरोबरच तुमचे सहिष्येदारांची भावकीतली अनेक नावं एका गटामध्ये असू शकतात. तुमच्या नावाच्या समोर तुमच्याकडं क्षेत्र किती आहे ह्याची नोंद असते. त्याच्यापुढे डायरी कशात तुम्हाला ते राहणं, त्याच्यापुढे ते डायरी रकाना असतो आणि त्यानंतर जे इतर सहिष्येदार असतात त्यांच्या सुद्धा समोर किती क्षेत्र आहे ते लिहिलं जात असतं. पण एकाच उतारा काढल्यानंतर अशी अनेक नावं येतात.
त्याला सामायिक 7/12 असं म्हटलं जातं. आणि तुमच्या नावाच्या पुढं जे क्षेत्र असतं त्याला आणेवारी म्हटली जाते. म्हणजे त्या गट नंबरमध्ये तुमच्या ताब्यात किंवा वहिवाटीत रान किती आहे हे त्या 7/12वरून दिसून येतं. पण 7/12 सेपरेट झालेला नसतो. आता हे 7/12 आपल्याला जर सेपरेट करायचं असेल, आपल्या नावाचा सेपरेट उतारा वेगळा करायचा असेल, तर कायदेशीर तरतूद काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायला लागलो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मित्रांनो तुम्ही जे सहहिस्सेदार असतील, समजा तुमचे भाऊ आणि भावकीतली 4 ते 5 जण असतील आणि तुम्हाला तुमचा 7/12 हा सेपरेट काढायचा आहे. तर आता 7/12चा उपयोग काय होतो? ज्यावेळी आपण बँकेकडून वगैरे कर्ज काढत असतो त्यावेळी काही अडचण येत असतात किंवा जी जमीन आपली आहे ती एन करायची जर वेळ असेल तर मग सगळ्यांना बोलवावं लागतं आणि एन करून घ्यावं लागते. नॉन ॲग्रिकल्चर केल्यामुळं तुम्हाला इतर व्यवसायासाठी शेतीची जमीन वापरा येत असते किंवा घर बांधायचं असेल तर तुमच्या नावावर सेपरेट 7/12 असणं गरजेचं आहे. त्याचा तुम्हाला नंतर मग तुम्ही एन करून तुम्ही घर वगैरे बांधू शकता. यासाठी अनेक कारणासाठी आपला 7/12 हा सेपरेट असणं फायद्याचं असतं. आणि काही भविष्य काळामध्ये जर शासकीय सुविधा असतील किंवा आपण काही कामानिमित्त जर त्याचा वापर करणार असेल तर आपला 7/12 सेपरेट असणं गरजेचं आहे. आता 3 पद्धतीनं आपण हा 7/12 खातेपोड सेपरेट करून घेऊन असतो. त्यातली पहिली पद्धत म्हणजे समजा 5 भाऊ किंवा भावकीतले 2 आणि तुम्ही 3 जण भाऊ असाल तर तुम्ही सगळ्यांच्या संमतीनं तुम्ही वाटपपत्रक तयार करू शकता. वाटपपत्रक केल्यानंतर तुमच्याकडे जी वहिवाट असेल त्याच्या दिशा टाकून जो गट नंबर असेल त्या पद्धतीतून तुम्ही जे काही 5 जण असाल त्याच्यामध्ये सेपरेट करून एक वाटपपत्र करून ते रजिस्टर ऑफिसमध्ये तो दस्त जर केला असा सगळ्यांच्या संमतीनं, सगळ्यांच्या सहीनं आणि कुणाच्याही विना हरकतीमुळं जर तुम्ही दस्त केला असा रजिस्टर ऑफिसमध्ये आणि तिची नोंद जर तुम्ही तलाठी यांच्याकडे जर नेऊन दिली असा तर त्या फेरफारान तुमचा सेपरेट असा 7/12 कायदेशीरदृष्ट्या निघू शकतो. ही झाली कायदेशीर बाब एक. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली मित्रांनो तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चा कायदा कलम 85 त्यामधली तरतूद महत्त्वाची गोष्ट म्हणजे 85 कलम 2 प्रमाणे तुम्ही तहसीलदार यांच्याकडे सर्व जे काही सहहिस्सेदार असेल एक अर्ज करावा लागतो. त्याच्यावर संपूर्ण जणांच्या सह्या जे काही तुम्ही सहहिस्सेदार असाल त्यांच्या सह्या घेऊन तुम्ही तहसीलदार यांच्याकडून अर्ज केल्यानंतर तुमचा जो काय तुमच्या वाटीला हिस्से येतात त्या पद्धतीनं सेपरेट असं तुमचा 7/12 तहसीलदार कार्यालयातून सुद्धा तुम्हाला ह्या कलमाखाली सेपरेट करून घेऊन येतो. एक म्हणजे वाटपपत्र करता येते, दुसरं म्हणजे तुम्ही तहसीलदार यांच्याकडं रितसर सर्व जणांनी अर्ज करून कलम 85 प्रमाणे तुम्हाला सेपरेट तुम्हाला वाटप करून मिळत असतं. आणि त्यानंतर तुमचा सदरची जी काही डायरी असेल किंवा जो काय आदेश असेल तुम्ही तलाठी यांच्याकडे नेल्यानंतर भागमंडळी अधिकारी मंजूर करतो आणि त्यानंतर तुमच्या नावाला सेपरेट असा 7/12 उतारा काढून देत असतो. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण जर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला गेलो तर मित्रांनो आपल्याला तुटक करून पाहिजे असते, वाटप करून पाहिजे असते आणि प्रत्येकाच्या दाराला जाऊन त्यांना विचारावं लागतं की चला मला सेपरेट करायचं आणि आपण जाऊन एक दिवस सही करून या किंवा वाटपपत्र करून घ्या, तर तहसीलदारमध्ये अर्ज करूया. तर एक जण येतो, एक जण नाही म्हणतो, एक जण काम आहे म्हणतो. त्यांना वाटते की आपल्यालाच फार गरज आहे आणि अशा वेळी हरकत, अडथळा आणि संमती देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न दुसरं सहहिस्सेदार करत नाहीत आणि त्यावेळी आपल्याला अडीअडचणीला सामोरं जावं लागतं. त्यावेळी काय करायचं तर त्यावेळी एकच पर्याय आपल्याकडे मित्रांनो राहतो. कोर्टाची पायरी चढल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. तुम्ही वादी होऊ शकता आणि तुम्ही जे काय इतर जे राहिलेले असतात सहहिस्सेदार त्यांना प्रतिवादी करा आणि कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना वाटप आणि तुटक करून जर तुम्ही सदर क्षेत्राचा 7/12 जर सेपरेट करून मागायचा असेल तर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करून तुम्ही वादी होऊन दुसऱ्या जे सहहिस्सेदार त्यांना प्रतिवादी करा आणि त्या पद्धतीनं सदर क्षेत्रामध्ये वाटप तुटक करून तुम्ही मागू शकता आणि त्या पद्धतीनं सदर कोर्टाचा आदेश झाल्यानंतर तो आदेश तुम्ही तलाठी यांच्याकडे दिल्यानंतर तुमचा जो 7/12 आहे तो सेपरेट होऊन मग तुमचा समजा गट नंबर 100 असेल तर त्या गट नंबर 100मध्ये जे सहहिस्सेदार असतील त्यांना 5 जण असतील तर 101, 102, 103, 104, 105 अशा पद्धतीनं प्रत्येकाचं सेपरेट असे 7/12 होऊन
मिळत असतात. तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला तुमचा सामायिक गट नंबर असेल आणि तुम्हाला जर तो खातेफोड करून किंवा सेपरेट करून पाहिजे असेल, तर अशा पद्धतीनं ह्या 3 प्रोसिजर आहेत. पहिली प्रोसिजर म्हणजे तुम्ही सहाय्य दुय्यम निबंधक यांच्याकडे वाटपत्र रजिस्टर नोंद करून त्या पद्धतीने करू शकता. दुसरं म्हणजे तहसीलदार यांच्याकडं 85 कलम 2 प्रमाणे तुम्ही वाटप करून मागू शकता. आणि तिसरी गोष्ट, मेहरबान कोर्टाकडून तुमचा खातेफोड करून सेपरेट उतारा काढून घेऊ शकता. अशा पद्धतीनं जर तुम्हाला तुमचा 7/12 जर सेपरेट करून पाहिजे असेल तर ह्या तिन्ही प्रोसिजर कायदेशीर आहेत. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.